नमस्कार. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आपल्यासमोर खूप मोठे बदल घेऊन आलं आहे. मग आता या बदलांना सामोरं कसं जायचं? चला, या संपूर्ण विश्लेषणातून आपण याचा शोध घेऊया. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की हे जे AI आहे ते आपल्यासाठी एक धोका आहे की आपल्या विकासाची एक नवी संधी? याचं उत्तर शोधण्यासाठी आपण एक खूप रंजक कथा ऐकणार आहोत. चला, सुरुवात करूया एका संघर्षाच्या काळापासून. ही गोष्ट आहे अमनची. अमन जो आजच्या काळातल्या आपल्या सगळ्यांच्या मनातल्या चिंतेचं प्रतिनिधित्व करतो. तर भेटूया अमनला. वर्ष आहे 2025, वय 40 आणि तब्बल 20 वर्षांचा कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पण आज ते एका अशा पेचात सापडले आहेत जिथं सगळा अनुभव असूनही रस्ता सापडत नाहीये. झालं असं की त्यांच्या कंपनीतलं तब्बल 60% काम आता AIने आपल्या ताब्यात घेतलंय. विचार करा, 60%, म्हणजे अर्ध्याहून जास्त. ज्यामुळे अमनला असं वाटतोय की त्याचा 20 वर्षांचा अनुभव, त्याची सगळी मेहनत आता कवडीमोल झाली आहे. तो AIला आपला शत्रू मानू लागलाय. पण गंमत बघा, त्याचा खरा संघर्ष या तंत्रज्ञानाशी नाहीये, तर बदलत्या जगासोबत आपली विचारसरणी न बदलण्याशी आहे. आणि इथेच एक जबरदस्त विचार समोर येतो. जग बदललेलं नाही, जगाने फक्त आपला वेग बदलला आहे. आणि जर आपण या नव्या वेगाशी जुळवून घेतलं नाही ना, तर खूप मागे राहू. हाच तर खरा मुद्दा आहे, नाही का? आणि मग अमनच्या आयुष्यात निराशेच्या याच गर्तेतून एका नव्या विचाराची पहाट होते, जिथे खूप शक्तिशाली एक वेगळाच दृष्टिकोन समोर येतो. इथे मार्ग दाखवते युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांची शिकवण. आपण बदललो, युग बदलेल. या एका वाक्यातून हे स्पष्ट होतं की हे फक्त तंत्रज्ञानाचं नाही, तर विचारक्रांतीचं युग आहे. इथे आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता यातला फरक समजून घ्यावा लागेल. बघा, एका बाजूला आहे AI, एक मेकॅनिकल वर्कर जो फक्त सांगितलेल्या आज्ञा पाळतो. आणि दुसऱ्या बाजूला आहोत आपण, विजनरी क्रिएटर्स बनण्याची क्षमता असलेले, जे दिशा ठरवतात, नवीन कल्पनांना जन्म देतात. म्हणजे AI आपल्याला सरळ सरळ विचारते की मी तुमच्या आतल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेला आव्हान देतोय. तुम्हाला फक्त एक यांत्रिक कर्मचारी म्हणून राहायचंय की एक दूरदृष्टी असलेला निर्माता बनायचंय? हे तर आपल्या ओळखीलाच दिलेले एक थेट आव्हान आहे. मग आता पुढे काय? परिवर्तनाची वेळ आली आहे. चला पाहूया अमन हा नवा दृष्टिकोन आपल्या आयुष्यात आणि कामात कसा आणायला सुरुवात करतो. गुरुदेवांचं एक वाक्य अमनच्या वाचनात येतं आणि सगळं चित्र बदलून जातं. गेलेल्या गोष्टी विसरून भविष्याकडे पहा. आणि त्या क्षणी त्याला कळतं की AI हा धोका नाहीये, तर स्वतःच्या विचारांना नवसंजीवनी देण्याची एक सुवर्ण संधी आहे. आणि इथून सुरू होते त्याच्या बदलाची गोष्ट, 3 सोप्या पायऱ्यांमध्ये. पहिली पायरी, AIकडे धोका म्हणून नाही, तर संधी म्हणून पाहणं. दुसरी, आपलं कौशल्य आणि AIची ताकद यांना एकत्र जोडणं. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, स्वतःच्या छोट्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या निस्वार्थ ध्येयासाठी काम करणं. आणि मग अजून एक मोठा साक्षात्कार होतो की जग वेगाने बदलत नाहीये, तर जग आता विचारांची मागणी बदलत आहे. आपल्या बुद्धीला नैतिकतेची जोड देण्याची गरज आहे. म्हणजे आता फक्त वेगाने काम करून चालणार नाहीये, तर नैतिक आणि उच्च विचारांची मागणी वाढणार आहे. अमनची ही कथा खरं तर आपल्या सगळ्यांची आहे. चला, आता या कथेतून मिळणाऱ्या एका मोठ्या आणि सशक्त संदेशाकडे वळूया. तर मग यातून आपण काय शिकायचंय? बघा, AIने आपल्याला त्या रोजच्या एकाच प्रकारच्या रोबोटिक कामातून मोकळं केलंय. आता हीच वाचलेली ऊर्जा खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींवर लावण्याची वेळ आली आहे. मग आपली खरी गुंतवणूक कशात हवी? या नव्या युगासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली, विचारशक्ती, म्हणजे खोलवर आणि काहीतरी नवीन निर्माण करणारा विचार करण्याची ताकद. दुसरी, चरित्र निर्माण, म्हणजे एक मजबूत नैतिक पाया तयार करणं. आणि तिसरी, समयदान, म्हणजे आपला वेळ एका चांगल्या, मोठ्या ध्येयासाठी देणं. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा मुद्दा. आपली नवी विचारसरणी हीच AI युगातली आपली खरी संपत्ती आहे. एकतर तिचा विकास करा, नाहीतर हे युग आपल्याला कालबाह्य ठरवेल. यावर खरंच विचार करण्याची गरज आहे.